आज आपण बनवूया रव्याचं उत्तप्पम किंवा रव्याचा चिला. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप रवा. 1 कप रव्याबरोबर आपण अर्धा वाटी दही घालणार आहोत. आता असं नाही आहे की 1 कपच घ्यायचा. 1 कपसोबत तुम्ही ज्या पण मापाने रवा घ्याल त्याचाच अर्धा माप दही घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून 20 ते 30 मिनटं ठेवून द्यायचं आहे रेस्ट करून. याच्यात काय होतं की रवा दहीमध्ये मिक्स होऊन चांगला फुलतो आणि तो फ्रॅगमेंटही होतो. आणि ह्याच्यात आता घट्ट झाले तर जरासं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. थोडं अजून जसं गरज लागेल तसं पाणी घालायचं. पाण्याचं काही माप नाही. मी गरजेनुसार पाणी घालून ते मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते त्याप्रमाणे ठेवून द्यायचं. आता हे बरोबर झालं. हे मी मिक्स केलं. त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झाली आहे. व्यवस्थित मीठ करायचं, मिक्स करायचं, थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून आता अर्ध्या तासासाठी किंवा 20 मिनटं पण ठेवलं तरी चालेल. एवढं लक्षात ठेवा की दही जास्त आंबट नाही पाहिजे. यात आपण भाज्या ॲड करणार आहोत. तर मी कांदा, भोपळा, मिरची आणि गाजर घेतलं आहे. मी गाजर किसून घेतलं आहे, बीट पण किसून घेतलं आहे, भोपळा, मिरची आणि कांदा बारीक कापला आहे. मी उकडलेले एक मक्के घेतले. आता यासाठी आपण जरासा कांदा आणि कसा कच्चा असतो किंवा कच्चा लागतो किंवा थोडंसं कडक लागतात त्यासाठी जरासं आपण फक्त परतवून घ्यायचं. याच्यात तेल वगैरे काहीही ॲड केलेलं नाही आहे. फक्त कांदा आणि कॅप्सिकम थोडं आणि कॉर्न पण थोडं हे करून जरासं परतवून घ्यायचे सगळ्या भाज्या, जेणेकरून ह्या थोड्या सॉफ्ट होतील आणि कच्च्या लागणार नाही. आता हे झालं. मी गॅस बंद करून ठेवते. तोपर्यंत आपण रव्यामध्ये सगळा मसाला घालूया. आता हे बघा, रवा बघताय तुम्ही चांगला फुलून झाला आहे घट्ट. त्यात आता आपण मसाले घालूया. मसालेसुद्धा आपल्या चवीप्रमाणे आणि आपल्या आवडीप्रमाणे घालायचं. मी हळद टाकली आहे, थोडंसं जिरे पावडर आणि धने पावडर माझ्याकडे ऑलरेडी मिक्स केलेली होती, वाटलेली, ती टाकली आहे. ऑरिगॅनो टाकलं आहे टेस्टसाठी. आणि चाट मसाला. हे सगळे मसाले आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. मॅगी मसाला हवा असेल तर तो पण टाकू शकतो. आता मी घरी वाटलेली होती एक मिरची घालून आणि थोडी कोथिंबीर घालून, पुदिना घालून ही चटणी वाटलेली होती, ती सुद्धा मी टाकणार आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवी त्याप्रमाणे टाकू शकता. पेस्ट करून टाकली म्हणजे दाताखाली येत नाही. मीठ टाकलं. सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे सगळं मिक्स झाल्यावर ह्यात आपण आता आपल्या त्या सगळ्या भाज्या ज्या आपण थोड्या सॉटे केल्या त्या घालू. पण त्याआधी आपण थोडं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू. पाणी घालून थोडी कन्सिस्टन्सी बघून घ्या. डोसासारखी कन्सिस्टन्सी हवी याची. आता यात मी पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते. आणि आपल्याला कन्सिस्टन्सी थोडी डोसासारखी ठेवायची, त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करायचं. चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी फ्लोईंग पाहिजे. एकदम पण फ्लोईंग नाही, पातळ पण थोडं घट्ट, पण एकदम पण घट्ट नाही. आता ही भाज्या मिक्स केल्या, चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावरती एकदा टेस्ट पण करून बघायचं आहे की मीठ वगैरे बरोबर आहे ना. काही कमी जास्त असेल तर आपण इथे या स्टेपला ॲड करू शकतो. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी. आता एक नॉनस्टिकचा तवा किंवा कास्ट आयर्नचा भिड्याचा तवासुद्धा चालेल. त्याला तेल लावून घ्यायचं, तापवू द्यायचं थोडं आणि तेल लावायचं व्यवस्थित. आणि तापलं काय नाही बघायचं. तापलं की त्यावर आपण हे बॅटर ओतायचं. थोडंसं ॲडजस्ट करायचं, जाड वगैरे नाही ठेवायचं.
आणि झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने हे असं दिसलं, करून सुकलं की याला पलटायचं. आता तुम्ही बघू शकता हे एका साईडनी झालं आहे. थोडंसं कलर डार्क दिसेल, लाल कलरचं असल्यामुळे हे थोडंसं डार्क असं तुम्हाला भाजलेलं दिसेल. असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपलं आता रेडी आहे. उत्तप्पम, चिला जे काही म्हणाल.